हाय फ्रेंड्स, इझी मॅथ फॉर ऑल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलमधलं प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं काय, क्रॅमर्स रूल. ठीक आहे, क्रॅमर्स रूललाच आपण म्हणतो डिटर्मिनंट मेथड. म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी एक मेथड आहे जी की आपल्याला डिटर्मिनंटच्या सहाय्यानं शिकायची. ठीक आहे, आता डिटर्मिनंट म्हणजे काय बघा. डिटर्मिनंट म्हणजे दोन व्हर्टिकल लाईनमध्ये एलिमेंट्स लिहिलेले असतील, जर ए बी सी डी या टाईपचे रिअल नंबर्स लिहिलेले असतील तर याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. ठीक आहे, याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. याच्यामध्ये हे जे आडवे असतात याला आपण म्हणतो रोज, याला म्हणणार आपण रोज, आणि हे जे उभे आहेत याला काय म्हणणार आपण, कॉलम्स. ठीक आहे, उभे असतील त्याला आपण कॉलम्स म्हणणार आणि जे आडवे आहेत त्यांना काय म्हणणार आपण, रोज म्हणणार. आता एकूण याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. जर 2 रोज आणि 2 कॉलम्स असतील तर त्यात डिटर्मिनंटची ऑर्डर काय असते, 2/2. म्हणजे ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट इज 2/2 म्हणण्यापेक्षा फक्त 2 म्हणू शकतो. 2 म्हणलं की त्याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत असं आपण सांगू शकतो. ऑर्डरलाच इथं डिग्री पण म्हणलं जातं. पहा, काही पुस्तकामध्ये डिग्री म्हणतात, काही ठिकाणी ऑर्डर म्हणतात. ठीक आहे, आता 2/2 टाईपचा जो डिटर्मिनंट आहे त्याच टाईपचा आपण 3/3 लिहू शकतो, 4/4 लिहू शकतो. परंतु आपल्याला 10वीला 2/2चा डिटर्मिनंट आहे जो की आपण या टाईपमध्ये लिहू शकतो. आणि याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असते AD - BC. ठीक आहे, ती काय व्हॅल्यू असते, AD - BC. म्हणजे जर समजा ABCD या टाईपचे एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये असतील तर त्यांची जी किंमत आहे ती किंमत असेल AD, म्हणजे या दोघांचं तिरकस गुणाकार, AD - BC या दोघांचं तिरकस गुणाकार पुढे असेल. हा जो मायनस आहे तो मायनस या फॉर्म्युल्यामधलाच आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण डिटर्मिनंट काढू तेव्हा तेव्हा AD मधून BC मायनस करायचा. ठीक आहे, AD मधून BC मायनस करायचा. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात. पहा, इथं सपोज करा 1 2 3 4 ही किंमत घेतली मी, 1 2 3 4. आता हा जे डिटर्मिनंट जर आपल्याला इव्हॅल्युएट करायचं असेल तर मी काय करू शकतो, या दोघांचा तिरकस गुणाकार घेऊ शकतो. 1 × 4 - 2 × 3, आणि ही किंमत मी इझिली फाइंड आउट करू शकतो. 4 - 6 म्हणजे किंमत किती आली, -2 आली. ठीक आहे, म्हणजे ही किंमत काय असेल, -2 असेल. या टाईपमध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करू शकतो. जेव्हा डिटर्मिनंट आपल्याला जमेल तेव्हा क्रॅमर्स रूल आपोआप तुम्हाला लक्षात येईल. क्रॅमर्स रूलमध्ये याच टाईपचे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. आता काही एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेटमधले घेऊयात आपण. प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, पहा क्वेश्चन नंबर 1 मध्येच आहे. 3 2 4 5 ॲक्टिव्हिटी स्वरूपात दिलेलं आहे. 3 2 4 5 क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.3. आता ही किंमत काढायची असेल तर 3 × 5 घ्यावं लागेल. 3 × 5 - 2 × काय असेल 4, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार इज इक्वल टू, ही किंमत असेल 15 - 8 विच इज इक्वल टू किती येतं, 7 येतं. या टाईपमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करू शकतो. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन जो की डिटर्मिनंटच किंमत ती काढण्यासाठी दिलेला आहे. याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे -1 7 आणि पुढं आहे 2 4. -1 7 आणि पुढं आहे 2 4. याची किंमत काय ते पहा, -1 × 4 - 2 × 7 विच इज इक्वल टू -4 - 2 × 7 असेल 14 - 18 ही याची किंमत असेल. ठीक आहे, आता याच्यानंतर याच्यामधलाच इक्वेशन नंबर 2 किंवा याच्यामधलं डिटर्मिनंट नंबर 2 असेल जो की दिलेला आहे 5 3 -7 आणि पुढं असेल 0. 5 3 -7 आणि 0 ही पण किंमत आपण याच टाईपमध्ये काढू शकतो. 5 × 0 -3 × या दोघांचा गुणाकार करायला होता आपण. 5 × 0 इथे घेतला, हा मायनस फॉर्म्युल्यामधला असेल. 3 × -7 विच इज इक्वल टू 5 × 0 0 असेल, मायनस प्लस 3 × 7 21 असेल. म्हणजे ही किंमत काय भेटेल, 21 भेटेल. याच्यानंतर डिटर्मिनंट नंबर 3 ही किंमत दिलेली आहे पहा, 7/3 5/3 7/3 पुढे असेल 5/3, नंतर 3/2 आणि 1/2. 3/2 1/2 ही किंमत आपण काढूयात. बघा, या दोघांचा गुणाकार सेम फॉर्मॅटमध्ये 7/3 × 1/2
मायनस 7/3 इंटू 1/2 मायनसमध्ये 5/3 इंटू 3/2 3/2 ही किंमत आली 7/6 मायनस 15/6 7/6 मायनस 15/6 चे समान आहे यांचा डिनॉमिनेटर ॲज इट इज वर असेल 7 मायनस 15 विच इज इक्वल टू मायनस 8/6 विच इज इक्वल टू मायनस 4/3 ही किंमत या डिटर्मिनंटची असेल. ठीक आहे. आता याचा यूज करून आपण क्रॅमर्स रूलचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. आता क्रॅमर्स रूल नेमका काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय इव्हॅल्युएट करायचं आहे यासारख्या किमती आपण अगोदर पाहूयात आणि मग त्याच्या प्रॉब्लेमकडे शिफ्ट होऊयात. ठीक आहे. लिनियर इक्वेशन सॉल्व्ड बाय क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. आता क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला पाहायचं आहे काय बघा. सर्वात अगोदर दिलेले जे लिनियर इक्वेशन्स असतील ते या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहून घ्यावे लागतील. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 म्हणजे जो सेपरेट कॉन्स्टंट आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाहिजे आणि इकडं फक्त x आणि y आणि सोबत त्यांचे कोइफिशियंट्स पाहिजे. a1x प्लस b1y इक्वल्स टू c1 आणि सेकंड इक्वेशन असेल a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 या टाईप म्हणजे दिलेले इक्वेशन्स आपल्याला अगोदर लिहून घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल किंमत डीची. ठीक आहे. डीची किंमत कशी काढायची बघा. डी म्हणजे डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट मॅट्रिक्स. आता कोइफिशियंट कोणकोणते आहेत बघा. एक्सचा इथला कोइफिशियंट आहे a1, वायचा कोइफिशियंट आहे b1, एक्सचा सेकंड इक्वेशनमध्ये शिफ्ट झालो याची किंमत आली a2 आणि वायचा कोइफिशियंट आला b2. ही जी किंमत आहे ही किंमत म्हणजे डीची किंमत असेल. ठीक आहे. डी म्हणजे स्पेशली कोइफिशियंट मॅट्रिक्स असतो हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये जितके एक्स वायचे कोइफिशियंट्स आहेत ते आपण लिहिलेत. पहिल्या इक्वेशनमधले एक्स वायचे कोइफिशियंट पहिल्या रोमध्ये, दुसऱ्या इक्वेशनमधले एक्स वायचे कोइफिशियंट दुसऱ्या रोमध्ये म्हणजे एक्सचे कोइफिशियंट एका कॉलममध्ये शिफ्ट होतील पहिल्या कॉलममध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काढायचा dx. हा जो एक्स आहे तो इथला व्हेरिएबल आहे. आता dx लिहिताना डीमध्ये ज्या ठिकाणी आपण यक्ष कोइफिशियंट लिहिलेत इथं यक्ष कोइफिशियंट हे आहेत, ज्या ठिकाणी आपण यक्ष कोइफिशियंट लिहिलेले आहेत त्या ठिकाणी हे आपल्याला कॉन्स्टंट लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे यक्ष कोइफिशियंट या कॉलममध्ये आहे त्या ठिकाणी मी c1 c2 लिहितोय, c1 c2 आणि बाकी ॲज इट इज b1 b2 ॲज इट इज ही किंमत असेल dxची. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण dy काढूयात. dy घेताना डीमध्ये ज्या ठिकाणी वायचे कोइफिशियंट्स लिहिलेले आहेत, वायचे कोइफिशियंट या ठिकाणी लिहिलेत इथं तुम्हाला दिसेल हा वायचा कोइफिशियंट आहे, हा वायचा कोइफिशियंट आहे b1 b2. ज्या ठिकाणी वायचे कोइफिशियंट लिहिलेले आहेत त्या ठिकाणी फक्त कॉन्स्टंट लिहायचे. ठीक आहे. वायचे कोइफिशियंट्स मी इथं आहेत त्या ठिकाणी c1 c2 लिहिणार आहे म्हणजे a1 a2 ॲज इट इज आणि पुढं असेल c1 आणि c1 c2. ठीक आहे. याच्यामध्ये काय अडचण नसावी या टाईपमध्ये आपण हे इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक. आता याच्यानंतर क्रॅमर्स रूल काय सांगतोय बघा. बाय युजिंग क्रॅमर्स रूल x इक्वल्स टू dx अपॉन डी ही जी किंमत असेल, कारण डी आपण इव्हॅल्युएट केलेला आहे, dx काढलेला आहे, dy काढलेला आहे. आता एक्सची जी किंमत आहे ती किंमत dx अपॉन डी असेल आणि वायची जी किंमत आहे ती dy अपॉन डी असेल. dy अपॉन डी ही वायची किंमत आणि dx अपॉन डी ही एक्सची किंमत. याच्यामध्ये सर्वात बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो डी असतो तो कधीही 0 नसतो. डी इज नॉट इक्वल टू 0. हा जो डी आहे तो कधीही 0 नसेल. जेव्हा तो 0 असेल तेव्हा हे जे आन्सर आहे ते आपण इव्हॅल्युएट करू शकत नाहीत. म्हणजे डीची किंमत नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजेच कोणाची किंमत नॉट इक्वल टू 0 पाहिजे. a1 b2 बघा हा डी आहे, a1 b2 मायनस b1 a2 इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे. जर ही किंमत 0 आली तर आपण याची किंवा याचा आन्सर काढू शकत नाहीत. कोणत्याच मेथडने आपण ते आन्सर इव्हॅल्युएट करू शकत नाहीत. म्हणून लक्षात ठेवायचं डीची किंमत नॉट इक्वल टू 0 असेल तरच आपण हे इव्हॅल्युएट करू शकतो आणि जर डीची किंमत नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याचं सोल्युशन युनिक असतं. ठीक आहे. त्याचं सोल्युशन युनिक असतं, त्याचं एकच सोल्युशन असतं, एकापेक्षा जास्त सोल्युशन इथं एक्झिस्ट नसतात. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण पाहूयात. बघा मी फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन. एक्झाम्पल आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 10. 3x मायनस 4y इज इक्वल टू 10 आणि पुढे आहे 4x प्लस 3y. 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. इज इक्वल टू 5.
ठीक आहे, एकाखाली एक लिहून घ्यायचे असतील तर घेऊ शकता तुम्ही. ॲन्सर लिहिताना एकाखाली एक लिहून घ्या, म्हणजे आपल्याला डी घ्यायला, dx घ्यायला आणि dy घ्यायला सोपं जाईल. 3x - 4y = 10 आणि पुढं आलं 4x + 3y = 5. ठीक आहे, एकाखाली एक लिहून घेतलेत आपण. नाऊ d = आता डीची किंमत काय असतील, कोइफिशियंट्स असतील. एक्सचा कोइफिशियंट आहे 3, इथं वायचा जो कोइफिशियंट आहे तो -4 आहे, मायनससोबत घ्यायचा आहे, -4. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनमधला एक्सचा कोइफिशियंट आहे 4 आणि वायचा कोइफिशियंट आहे 3. ठीक आहे, 3 - 4 आणि 4 3 याची किंमत लगेच काढून घेऊयात आपण. 3 × 3 -4 × -4, हा जो -4 आहे मी पुढं घेतला आहे, = 9 -+ 16 आलं 25. म्हणजे डीची किंमत आली 25. याच्यानंतर आपण dx काढूयात. dx, आता dx लिहिताना आपण काय केलं तर पहा, ज्या ठिकाणी d मध्ये यक्ष कोइफिशियंट आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहिते. इथं पण तसंच करणार आहेत. हे आहेत यक्ष कोइफिशियंट, या ठिकाणी मी हे कॉन्स्टंट लिहिणार आहे 10 5 आणि बाकी ॲज इट इज -4 3. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन नंतर करूयात. dy लगेच काढून घेऊयात. ठीक आहे, dy काढताना ज्या ठिकाणी मी yचे कोइफिशियंट लिहिलेले आहेत d मध्ये त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहायचे, म्हणजे फर्स्ट ॲज इट इज 3 4 ॲज इट इज आणि या ठिकाणी 10 5 आपण घेऊ शकतो. ही पण किंमत इव्हॅल्युएट करू. ही किंमत आली पहा 10 × 3 मायनस हा -4 × हा -4 × 5 विच इज इक्वल टू, ही किंमत 30 आली, मायनस मायनस प्लस ही किंमत आली 20, म्हणजेच ही किंमत किती आली 50. ठीक आहे, म्हणजे ही किंमत 50 असेल. त्याच्यानंतर हे पण सॉल्व करूयात आपण. 3 × 5 मायनस 10 × 4 15 -40 which is equal to -25, which is equal to -25. Now by using Cramer's rule किंवा Cramer's method, x equals to dx upon d and y equals to dy upon d. याच्यामध्ये x ची किंमत, dx ची किंमत काय 50 अपॉन d ची किंमत काय आहे 25 आणि y मध्ये पण तसाच 25 मायनस मधला आणि d ची किंमत आहे 25 अपॉन 25, म्हणजेच x इक्वल्स टू, ठीक आहे, x ची किंमत काय आली बघा 50 अपॉन 25 म्हणजे 2 अँड y इक्वल्स टू -25 अपॉन 25 -1 बी द रिक्वायर्ड सोल्युशन. या टाईपमध्ये आपण याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. तुम्ही या किमती वापस आपल्या इक्वेशनमध्ये ठेवून कॅल्क्युलेशन चेक करू शकता. जर समजा x ची किंमत ठेवली, y ची किंमत ठेवली, आपल्याला 10 भेटला पाहिजे, उत्तर आपण चेक करू शकतो त्या टाईपमध्ये. आणि जर समजा सेकंडमध्ये ठेवलं तर =5 भेटला पाहिजे. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण हे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. सेम सोल्युशन आपलं कोइफिशियंट मेथडनं पण येणार आहे आणि सेम सोल्युशन बाय युझिंग ग्राफिकल मेथडनं पण येणार आहे. ठीक आहे, तुम्ही ते पण चेक करू शकता. याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल आहे 4x + 3y -4 = 0 अँड 6x = 8 - 5y. 6x = 8 - 5y. सर्वात अगोदर दिलेले इक्वेशन्स आपण ax + by = c च्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेणार आहेत. ठीक आहे, अगोदर ते दोन्ही इक्वेशन्स त्या टाईपमध्ये लिहून घेऊयात. फर्स्ट इक्वेशन आहे 4x + 3y, हा जो -4 आहे तो मी तिकडे शिफ्ट करतोय, =4 होईल. आणि त्याच्यानंतर 6x, हा 5y मी इकडे आणतो, इकडे -5y आहे, तो इकडे आणल्यानंतर +5y होईल, +5y = 8. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण दोन्ही इक्वेशन्स ax + by = c च्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतले. आता याच्यानंतर आपण d ची किंमत काढूयात. d = काय येतं बघा 4365 ही किंमत लगेच शोधून काढूयात. 4 × 5 -3 × 6 which is equal to 20 - 18, म्हणजेच ही किंमत काय आली पहा 2. याच्यानंतर आपण dx काढूयात. dx काढताना
याच्यामध्ये यक्षच्या कोएफिशियंटच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट लिहिणार आहेत 4 8 हे कॉन्स्टंट लिहिले मी इथं आणि पुढं असेल 3 5. सेम कॅल्क्युलेशन 4 × 5 मायनस 3 × 8 हे किंमत असेल 20 मायनस 24 इज इक्वल टू -4 हे किंमत असेल dxची. याच्यानंतर dy काढताना डीमध्ये ज्या ठिकाणी वायचे कोएफिशियंट्स आहेत त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहिणार आहेत. म्हणजे 4 6 पहिला कॉलम ॲज इट इज, 3 5च्या ऐवजी 4 8 4 8 4 × 8 मायनस 4 × 6 ही किंमत असेल 32 मायनस 24 विच इज इक्वल टू +8 इज इक्वल टू +8. याच्यानंतर बाय युझिंग क्रॅमर्स रूलचा यूज करून आपण यक्षची किंमत सांगू शकतो. तर यक्स इक्वल्स टू असेल dx अपॉन डी अँड वाय इक्वल्स टू असेल dy अपॉन डी. यक्स इक्वल्स टू आहे dx अपॉन डी आणि y इक्वल्स टू आहे dy अपॉन डी. यक्षची किंमत लिहून घेऊयात. यक्स इक्वल्स टू dxची किंमत काय आहे -4 अपॉन डीची किंमत आहे 2 -4 अपॉन 2 अँड y इक्वल्स टू पण तसंच लिहूयात आपण dy ची किंमत आहे 8 अपॉन डीची किंमत आहे 2. म्हणजेच x इक्वल्स टू आला -2 अँड y इक्वल्स टू असेल 4. बी द रिक्वायर्ड सोल्युशन. आपण या व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवून पण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. बघा, जर मी वायची किंमत इथे ठेवून दिली तर काय येतं बघा, 5 4 20 असेल, 8 - 20 म्हणजे ही किंमत असेल -12 आणि इथं यक्षची किंमत -2 ठेवली तर -12 होऊन जाईल. म्हणजे आपलं हे पण ॲन्सर बरोबर आलेलं आहे. आपण हे चेक करू शकतो. याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात. एक्झाम्पल नंबर 3 असेल. एक्झाम्पल नंबर 3 x + 2y इज इक्वल टू -1. x + 2y इज इक्वल टू -1 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y इज इक्वल टू 12. 2x - 3y इज इक्वल टू 12. याच्यामध्ये डीची किंमत लिहूयात. डी असेल 1 2 2 - 3 1 2 2 - 3 विच इज इक्वल टू 1 × -3 -2 × 2 ही किंमत असेल -3 - 4 विच इज इक्वल टू -7. -3 - 4 इज इक्वल टू असेल -7. याच्यानंतर dx. ठीक आहे, dx लिहिताना यक्षच्या ठिकाणी यक्षचे जे कोएफिशियंट्स आहेत त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहिणार आहेत. -1 12 आणि 2 - 3 ॲज इट इज. -1 12 आणि 2 - 3 पुढं ॲज इट इज असेल. -1 × -3 पुढं -2 × 12. -1 - 3 +3 असेल. -24 विच इज इक्वल टू -21 ही किंमत इथं येऊन जाईल. ठीक आहे. याच्यानंतर आपण dy लिहूयात. dy लिहिताना डीमध्ये ज्या ठिकाणी वायचे कोएफिशियंट लिहिलेले आहेत त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहूयात. इथं काय येतं बघा, 1 2 पहिले कॉन्स्टंट ॲज इट इज. त्याच्यानंतर पुढं 2 - 3च्या ऐवजी -1 आणि 12 असेल. ठीक आहे, -1 आणि 12. आता ही किंमत शोधूयात आपण. 1 × 12 -1 × 2 ही किंमत असेल 12 मायनस प्लस आणि पुढं असेल 2 म्हणजेच ही किंमत किती आली 14 आली. 14. ठीक आहे. देअरफॉर बाय युझिंग क्रॅमर्स रूल x इक्वल्स टू dx अपॉन डी व्हॅल्यूज ठेवूत आपण. dxची किंमत आहे -21 अपॉन डीची किंमत किती आलेली आहे बघा -7 म्हणजे किंमत असेल 3. y येतो dy अपॉन डी. वायची किंमत आहे dy ची किंमत आहे 14 आणि डीची किंमत आहे -7 म्हणजे ही किंमत किती आली पहा -2. देअरफॉर x इक्वल्स टू 3 अँड y इक्वल्स टू -2 बी द रिक्वायर्ड सोल्युशन. या टाईपमध्ये आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून ॲन्सर इव्हॅल्युएट करू शकतो. सेम ॲन्सर आपलं ग्राफिकल मेथडनं पण येणार आहे आणि सेम ॲन्सर आपलं कोएफिशियंट मेथडनं पण येणार आहे.
ठीक आहे, कारण सोल्युशन जे आहे ते युनिक सोल्युशन असेल, कारण डीची किंमत नॉट इक्वल टू 0 आलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 बघूयात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन आहे 6x मायनस 4y इज इक्वल टू -12 आणि पुढं आहे 8x मायनस 3y इज इक्वल टू -2. 6x मायनस 4y इज इक्वल टू -12 आणि पुढं आहे 8x मायनस 3y इज इक्वल टू -2. याच्यावरून मी डीची किंमत काढतोय. 6 मायनस 4 आणि पुढं असेल 8 मायनस 3. ठीक, विच इज इक्वल टू 6 इंटू -3 मायनस 4 इंटू 8. हा -4 आहे आणि हा 8 ब्रॅकेटमध्ये घेतला आहे, इज इक्वल टू -18 मायनस मायनस प्लस ही किंमत असेल 32. ठीक आहे, ही किंमत असेल 32 विच इज इक्वल टू किंमत किती आली आहे 14. ठीक आहे, 32 मायनस 18 ही किंमत किती आली 14 आली. याच्यानंतर आपण dx काढूयात. dx लिहिताना सेम मेथड, ज्या ठिकाणी x कोइफिशियंट आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट -12 -2 -4 -3 विच इज इक्वल टू -12 इंटू -3. निगेटिव्ह साईन असतील तर व्यवस्थित लक्षपूर्वक कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. फॉर्म्युल्यातला मायनस असेल, पुढं आलं -4 इंटू -2. बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल, ही किंमत असेल 36 मायनस निगेटिव्ह पॉझिटिव्ह ही किंमत असेल 8. 36 मायनस 8 ही किंमत किती आली 28. ही किंमत येते 28. याच्यानंतर आपण dy काढूयात. dy इज इक्वल टू, बघा डीमध्ये वायचे कोइफिशियंट ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहिणार आहेत. 6 8 ॲज इट इज आणि या ठिकाणी कॉन्स्टंट असतील -12 -2. -12 आणि -2 कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करूयात. 6 इंटू -2 मायनस -12 इंटू 8 विच इज इक्वल टू, ही किंमत असेल -12 मायनस आणि हा मायनस प्लस होईल, ही किंमत असेल 96. ठीक आहे, ही किंमत 96 येईल विच इज इक्वल टू 96 मायनस 12 ही किंमत किती आली 84 आली. ही किंमत असेल 84. बाय युझिंग क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून देऊयात आपण. x ची किंमत आली x इक्वल्स टू dx अपॉन d. dx ची किंमत आहे 28 अपॉन d ची किंमत येते 14, म्हणजेच ही किंमत किती आली 2. y इक्वल्स टू dy अपॉन d. dy ची किंमत किती येते बघा 84 अपॉन 14 ही किंमत असेल 6. ठीक आहे, ही किंमत येते 6. देअरफॉर x इक्वल्स टू 2 अँड y इक्वल्स टू 6 बी द रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल लिहितो मी 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. ठीक आहे, 4m प्लस 6n इज इक्वल टू 54 आणि पुढे येतं 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. आता इथं फक्त व्हेरिएबल त्यांनी चेंज केलेले आहेत. x आणि yच्या ऐवजी व्हेरिएबल काय आहेत m आणि n आहेत. सेम फॉर्मॅट असेल. d ची किंमत काढूयात आपण. d इक्वल्स टू येतं 4 6 3 2 इज इक्वल टू 4 इंटू 2 8 आला. मी लिहितो अगोदर 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3 6 इंटू 3 4 टू 8 मायनस 6 इंटू 3 आला 18. ठीक आहे, विच इज इक्वल टू आलं -8. याच्यानंतर dx लिहित होतो आपण याच्या अगोदर. इथं dxच्या ऐवजी काय असेल dm असेल, कारण व्हेरिएबल इथं m आहे पहिला व्हेरिएबल. या ठिकाणी जिथं mचे क्वेश्चन लिहिलेले आहेत आपण 4 3 जिथं आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहायचे आहेत. म्हणजे किंमत असेल 54 28 आणि पुढं असेल 6 इंटू 2 हे कॅल्क्युलेशन्स लगेच करून घेऊयात आपण. 54 इंटू 2 मायनस 6 इंटू 28. 54 इंटू 2 ही किंमत असेल 108 मायनस ही किंमत आली पहा 168.
ठीक आहे 168, 28 इंटू 6 168 येतं, विच इज इक्वल टू या दोघांचं सबट्रॅक्शन येईल. सबट्रॅक्शन काय आलं पहा -60. ठीक आहे 168 - 108 आणि साईन असेल निगेटिव्ह साईन, ही किंमत येते 60. याच्यानंतर डी एन असेल. डी एनची किंमत पण सेम फॉर्मॅटनं काढायची आपल्याला. ज्या ठिकाणी यांचे कोएफिशियंट्स आहेत डीमध्ये त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहिणार आहेत, म्हणजे 62च्या ऐवजी आपण 54 आणि 28 लिहिणार आहेत. 4 3 आणि पुढं असेल 54 आणि 28. 54 आणि 28 विच इज इक्वल टू 4 इंटू 28 मायनस 54 इंटू असेल 3. 54 इंटू 3. आता ही किंमत किती आली पहा 112. ठीक आहे मायनस 54 इंटू 3 ही किंमत येते 162. ठीक आहे ही किंमत असेल 162. आता यांची जी वजाबाकी आहे ती किती येईल मायनस, कारण मोठ्याचं साईन मायनस आहे, मायनस ही किंमत असेल 50 -50. देअरफॉर बाय युझिंग क्रॅमर्स रूल m is equal to dm upon d and n is equal to dn upon d. m is equal to dm upon d, n equals to dn upon d. m ची किंमत शोधूयात आपण. m is equal to dm ची किंमत आहे -60 अपॉन d ची किंमत आहे -10 विच इज इक्वल टू निगेटिव्ह कॅन्सल 60 अपॉन 10 6 येईल. त्याच्यानंतर n ची किंमत इव्हॅल्युएट करूयात. n इक्वल्स टू काय आहे dn अपॉन d. dn ची किंमत किती आलेली पहा -50 अपॉन -10 म्हणजे किंमत आली 5. देअरफॉर m इज इक्वल टू 6 अँड n इज इक्वल टू 5 बी द रिक्वायर्ड सोल्युशन. आपण या व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवून पण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. आपलं उत्तर आलं की नाही बघायला. बघा मी इथं ठेवतोय 4 इंटू एमची किंमत आहे 6 प्लस 6 इंटू एन आहे 5. ठीक आहे ही किंमत आली 24 प्लस 30 इज इक्वल टू 54, जी की व्हॅल्यू आपण काढलेली आहे, इव्हॅल्युएट केलेली आहे. तशीच आपण याच्यामध्ये पण व्हॅल्यू ठेवून 28 इतकं आन्सर सांगू शकतो. ठीक आहे हा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 5. याच्यानंतर आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 6 कडं. ठीक आहे क्वेश्चन नंबर 6 आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. आणि नेक्स्ट आहे x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. आता याच्यामध्ये फक्त सेकंड इक्वेशनमध्ये y अपॉन 2 1 अपॉन 2 आहे, म्हणजे डिवाइडला 2 आहे, इकडं पण डिवाइडला 2 आहे. सेम टू सेम आपण मेथडने गेलो तरी आन्सर आपलं चुकणार नाही. ठीक आहे 1/2 आणि इथला 1/2 कोएफिशियंट आणि हा कॉन्स्टंट 1/2 घेतला तरी आपलं आन्सर चुकणार नाही. ठीक आहे. आणि जर समजा हे इक्वेशन आपण आणखीन थोडं सॉल्व केलं आणि सिंपल फॉर्मॅट बनवला, म्हणजे या इक्वेशनला मी दोन्ही साईडला 2 जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन सिंपल होऊन जाईल, तरी देखील आपण आन्सर हेच सांगू शकतो. ठीक आहे मी ॲज इट इज घेणार आहे. ठीक आहे ॲज इट इज लिहिणार आहे. हे इक्वेशन मी खाली लिहून घेतोय x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2. ॲज इट इज लिहिलं आणि d लिहिला तर काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे आता मी d लिहितोय. d इज इक्वल टू 2 3 1 आणि पुढं आलं -1/2. 2 3 1 आणि पुढं आलं -1/2. बघा इथं कोएफिशियंट xचा काहीच नाही म्हणजे 1 असतो आणि पुढं असेल -1/2 इथं लिहिलंय. कॅल्क्युलेशन करूयात. 2 इंटू -1/2 -3 इंटू 1 2 गेट कॅन्सल -1 -3 इज इक्वल टू काय आलं -4. ही किंमत आली डीची. याच्यानंतर आपण dx आणि dy पण काढूयात. dx ठीक आहे. आता dx ची किंमत काय येते बघा. ज्या ठिकाणी x चे कोएफिशियंट आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहायचे. इथं x चे कोएफिशियंट आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टंट 2 आणि पुढं आला 1/2. 2 आणि 1/2 बाकी पुढं ॲज इट इज 3 आणि -1/2 ॲज इट इज. हे कॅल्क्युलेशन्स करूयात आपण. विच इज इक्वल टू 2 इंटू -1/2 -3 इंटू 1/2. लगेच 2 कॅन्सल करायची गडबड करू नका. इथं काय येतं बघा -2/2 -3/2. ठीक आहे -2/2
आणि पुढं -3/2 ही किंमत आली -5/2 कारण छेद समान आहे, वरच्यांची फक्त बेरीज करायची. -2 -3 ही किंमत असेल -5. ठीक आहे. याच्यानंतर dy लिहिताना डीमध्ये ज्या ठिकाणी वायचे कोइफिशियंट आहेत त्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहायचे. ठीक आहे. dy लिहिताना बघा 2 1 ॲज इट इज आणि वायच्या कोइफिशियंटच्या ऐवजी आपण हे कॉन्स्टंट लिहिणार आहे 2 आणि 1/2. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूत. 2 × 1/2 -2 × 1. इथं 2 कॅन्सल करा कारण इथं कॅल्क्युलेशनसाठी मी 2 तसाच ठेवला होता. इथं असेल 1 - 2 इज इक्वल टू -1. 1 - 2 इज इक्वल टू -1. देअरफॉर x इक्वल्स टू क्रॅमर्स रूल म्हणूयात बाय युझिंग क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड असं पण म्हणू शकतो आपण. x इक्वल्स टू dx/d. लगेच व्हॅल्यू लिहून घेऊयात आपण. dx ची किंमत आहे -5/2. अपॉनला d ची किंमत आहे -4. d ची किंमत आहे -4 म्हणजे ची किंमत येते मायनस मायनस गेट कॅन्सल 5/2 इंटू इथं काही नसतं म्हणजे 1 असतं डिवाइडला. हा 1 वर जात असतो 1/4 म्हणजेच 5/8 ही किंमत x असते. याच्यानंतर y शोधूयात. y इक्वल्स टू dy/d. dy/d. dy ची किंमत -1 आहे आणि d ची किंमत आहे -4. ठीक आहे. -1/4 म्हणजे किंमत आली 1/4. देअरफॉर x इक्वल्स टू 5/8 अँड y इक्वल्स टू 1/4 बी द रिक्वायर्ड सोल्युशन. आपण आपलं उत्तर चेक करू शकतो पहा व्हॅल्यूज दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवून. बघा मी इथं ठेवतोय 2 × x ची किंमत आहे 5/8 प्लस 3 × y ची किंमत आहे 1/4. चेक करूयात आपण. ही किंमत कॅन्सल होऊन किती आली 5/4 प्लस 3/4 8/4 विच इज इक्वल टू 2. आपलं उत्तर इथं बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आता हेच इक्वेशन्स आपण याच्यामध्ये ठेवून पण किंवा याच व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये ठेवून पण 1/2 उत्तर येतं का नाही ते पण आपण चेक करू शकतो. ठीक आहे. तुम्ही हे चेक करू शकता. याच्यामध्ये काय अडचण नसावी पहा. जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.